प्राध्यापक डॉक्टर वाकळे गोरखनाथ, अर्थशास्त्र विभाग, सहाय्यक प्राध्यापक, कैलासवासी बिंदू रामराव देशमुख, कला वाणिज्य महिला महाविद्यालय। आज आपण SYBAच्या वर्गासाठी भारतीय वित्तीय प्रणाली म्हणजे काय, भारतीय वित्तीय प्रणालीची आर्थिक विकासातील भूमिका काय आहे याविषयी सविस्तरपणे समजावून घेणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज SYBA जनरल अर्थशास्त्र किंवा भारतीय वित्तीय प्रणालीची ओळख हा विषय पुणे विद्यापीठाने क्रेडिट पॅटर्नसाठी लागू केलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 अशा दोन भागामध्ये सेमिस्टर पद्धती प्रकरणाची विभागणी केलेली आहे। आपल्याला SYBA साठी प्रामुख्याने भारतातील वित्तीय संस्था हे प्रकरण सुरुवातीला अभ्यासण्यासाठी आहे। या अनुषंगाने आपण विचार करताना भारतातील वित्तीय संस्था किंवा वित्तीय व्यवस्था म्हणजे काय या संदर्भामध्ये आपण माहिती बघणार आहोत। आधुनिक काळात वित्तीय व्यवस्थेला आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे। त्यामुळे सर्व देशांमध्ये वित्तीय व्यवस्थेची व बँक व्यवस्थेची सूत्रबद्ध सहरचना निर्माण करण्यात आलेली आहे। वित्तीय व्यवस्थेच्या सहरचनेत विविध बँका, वित्तीय बाजार, वित्तीय मध्यस्थ इत्यादी घटकांचा प्रामुख्याने समावेश या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो। त्याचबरोबर अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांच्या वित्तविषयक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने वित्तीय व्यवस्था किंवा वित्तीय प्रणालीची महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने प्रत्येक देशातील वित्तीय व्यवस्था किंवा वित्तीय प्रणाली ही सक्षम असावी लागते। वित्तीय प्रणाली जर सक्षम असेल तर ती त्या देशातील विविध क्षेत्रांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, त्यांना कर्जपुरवठा करते, वेगवेगळ्या कारणांसाठी कर्जपुरवठा करते आणि अशा वित्तीय प्रणालीच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना देता येते। कोणत्याही देशाची वित्तीय व्यवस्था किंवा वित्तीय प्रणाली ही सक्षम असणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून आपण या प्रकरणामध्ये सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। आता या स्लाइडमध्ये आपण वित्तीय प्रणालीचा अर्थ आणि व्याख्या प्रामुख्याने समजावून घेणार आहोत। वित्तीय प्रणाली म्हणजे काय, तर देशातील वित्तीय प्रणाली हा देशाच्या आर्थिक विकासातील एक महत्त्वाचा भाग असल्याने वित्तीय प्रणालीचा अर्थ समजावून घेणं आवश्यक आहे। वित्तीय प्रणालीमध्ये बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या, युनिट ट्रस्ट, परस्पर निधी, बचत संस्था, गुंतवणूक संस्था इत्यादी प्रकारच्या वित्तीय संस्था या प्रामुख्याने कार्य करत असतात। अशा वित्तीय संस्थांचा समूह हा प्रामुख्याने वित्तीय प्रणालीमध्ये प्रामुख्याने होताना आपल्याला दिसतो। त्याचबरोबर वित्तीय प्रणाली म्हणजे काय, तर वित्तीय प्रणाली म्हणजे अशी प्रणाली ज्यामध्ये संस्था आणि यंत्रणा बचतीला प्रोत्साहन देण्याचं आणि बचतीचे गुंतवणुकीच्या उद्देशाने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम करणाऱ्या संस्थांना प्रामुख्याने वित्तीय संस्था किंवा वित्तीय प्रणाली असं म्हणतात। किंवा दुसरी व्याख्या आपल्याला अशी करता येऊ शकते, देशातील बँका आर्थिक विकासाच्या निरनिराळ्या कार्यासाठी
भांडवल पुरवठा करतात, अशा देशातील आर्थिक विकासास गतिशीलता प्राप्त करून देण्यासाठी कार्य करणाऱ्या वित्तीय समूहाला वित्तीय प्रणाली असे म्हणतात. तर भारतामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारच्या ज्या विविध वित्तीय संस्था आहे, बचत संस्था आहे, गुंतवणूक संस्था आहे, व्यापारी संस्था आहे, या प्रामुख्याने भारतातील वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रांना, सेवा क्षेत्रांना अर्थसहाय्य देण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणी करत असतात. भारतीय वित्तीय प्रणालीची व्याख्या विचारात घेतल्यानंतर आपण आता भारतीय वित्तीय प्रणालीची रचना किंवा सहरचना प्रामुख्याने बघणार आहोत. कोणत्याही देशाच्या वित्तीय प्रणालीची सहरचना ही कशी आहे त्यावरती त्या क्षेत्राच्या गरजा प्रामुख्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. विशेषतः भारतीय वित्तीय प्रणालीच्या दृष्टिकोनातून विचार करताना देशातील सर्व बँकांचा समावेश हा वित्तीय व्यवस्थेमध्ये होत असतो. यामध्ये प्रामुख्याने देशाची मध्यवर्ती बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, परकीय बँका, विकास बँका, गुंतवणूक संस्था, सहकारी बँका, या सर्व बँकांचा प्रामुख्याने समावेश होतो. आणि म्हणून या सर्व बँकांचं वर्गीकरण हे प्रामुख्याने वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. यामध्ये प्रथमतः आपण भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांची माहिती बघणार आहोत. भारतीय रिझर्व्ह बँकेबरोबरच व्यापारी बँका येतात, प्रादेशिक ग्रामीण बँका येतात, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश झालेला दिसतो, खाजगी क्षेत्रातील बँकांचा समावेश झालेला दिसतो, सहकारी बँकांचा समावेश झालेला दिसतो. सहकारी बँकांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बँका दिसून येतात. विशेषतः सहकारी बँकांची त्रिस्तरीय रचना या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणून सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्रादेशिक सहकारी पतसंस्था अशा विविध सहकारी संस्थांचा प्रामुख्याने त्या ठिकाणी समावेश झालेला दिसतो. त्याचबरोबर देशामध्ये विकास बँका आहे. अशा विकास बँका प्रामुख्याने आर्थिक विकासाला विशेष करून अर्थसहाय्य करण्याचं काम या विकास बँकांच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून विकास बँकांचा समावेश हा सुद्धा वित्तीय प्रणालीच्या रचनेमध्ये होतो. त्याचबरोबर देशामध्ये गुंतवणूक संस्था आहे. गुंतवणुकीसाठी विशेष कार्य करणाऱ्या संस्थांना गुंतवणूक संस्था असं म्हणतात. भारतामध्ये अनेक प्रकारच्या गुंतवणूक संस्था आहे. LIC आहे, GIC आहे, त्याचबरोबर अनेक गुंतवणुकीचे कार्य करणाऱ्या कंपन्या आहे, वित्तीय महामंडळे आहे. अशा प्रकारच्या ज्या वित्तीय संस्था आहे त्यांचा समावेश प्रामुख्याने गुंतवणूक संस्थांमध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो. अशा प्रकारच्या ज्या विविध वित्तीय संस्था आहे या वित्तीय संस्थांची मिळून या देशाची प्रामुख्याने वित्तीय प्रणालीची सहरचना प्रामुख्याने निर्माण झालेली दिसते. यामध्ये औद्योगिक बँका आहे, भूविकास बँका आहे, नाबार्ड आहे आणि बदलत्या काळानुसार कर्ज पुरवठा करणाऱ्या किंवा ग्राहकांची गरज विचारात घेऊन कार्य करणाऱ्या उपभोक्त्यांच्या बँका, अशा अनेक प्रकारच्या ज्या बँका आहेत त्या आपल्याला वित्तीय प्रणालीच्या सहरचनेमध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी समाविष्ट झालेल्या दिसून येतात आणि त्यांचा विचार हा वित्तीय प्रणालीत प्रामुख्याने करावा लागतो. आपण आता या स्लाइडमध्ये भारताच्या आर्थिक विकासात वित्तीय संस्थांची किंवा वित्तीय प्रणालीचे प्रामुख्याने महत्त्व किंवा भूमिका काय आहे या दृष्टिकोनातून विचार करताना आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांचा या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. प्रामुख्याने पतपत्रांचं वितरण हे वित्तीय प्रणालीच्या माध्यमातून केलं जातं. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात पतपत्रे असतात त्या ठिकाणी व्यवहारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होऊन आर्थिक विकास घडून येत असतो.
हुंडणावळीच्या व्यवहार करणाऱ्या बँका असतात. या हुंडणावळीच्या व्यवहार करणाऱ्या बँकांच्या माध्यमातून अनेक पतपत्रांचं क्लिअरिंग करण्याचं काम प्रामुख्याने केलं जात असतं. त्याचबरोबर शेअर विक्रीची हमी वित्तीय संस्थांच्या माध्यमातून घेतली जाते. कारण भारतासारख्या देशामध्ये शेअर गुंतवणुकीकडे सर्वसामान्य माणूस हा आकर्षित होत नाही किंवा शेअर बाजाराशी व्यवहार करत नाही. वित्तीय संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या शेअर विक्रीची किंवा खरेदीची जर हमी घेतल्यास तर सर्वसामान्य माणूस बँकांवरती लगेच विश्वास ठेवत असतो आणि व्यवहार करत असतो. म्हणून आर्थिक विकासामध्ये वित्तीय संस्थांच्या माध्यमातून शेअरची विक्रीची हमी घेतली जात असते. मौल्यवान वस्तू आणि अन्य मौल्यवान दस्तऐवज सांभाळण्याचं काम प्रामुख्याने वित्तीय संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. माहिती गोळा करणे व प्रसिद्ध करण्याचं काम हे वित्तीय संस्थांच्या माध्यमातून प्रामुख्याने केलं जात असतं. त्याचबरोबर मध्यस्थ म्हणून कार्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून केलं जातं. तर अशा पद्धतीची जी वेगवेगळी कार्य आहे किंवा जे काही महत्त्व आहे ते महत्त्व आपल्याला वित्तीय प्रणालीचं आर्थिक विकासामध्ये या ठिकाणी दिसून येतं. वरील काही मुद्द्यांचा आपण आर्थिक विकासामध्ये वित्तीय प्रणालीची महत्त्व किंवा भूमिका काय आहे हे समजून घेण्याबरोबरच आणखीन काही मुद्द्यांचा या स्लाईडमध्ये विचार करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने विशेषतः संपत्तीचं रोकडीत रूपांतर करणं, जी स्थावर मालमत्ता असते किंवा द्रवरूप मालमत्ता असते त्या मालमत्तेचं रोकडीमध्ये रूपांतर करून देण्याचं काम हे प्रामुख्याने वित्तीय संस्थांच्या माध्यमातून केलं जातं. उदाहरणार्थ बँकांकडे अनेक प्रकारचे चेक्स क्लिअरिंगसाठी येत असतात. अशा प्रकारचे जे चेक्स असतात त्यांचं पैशाचं पैशामध्ये रूपांतर करून देण्याचं काम हे वित्तीय संस्थांच्या माध्यमातून केलं जातं. योग्य बचत व गुंतवणुकीसाठी लोकांना प्रोत्साहन देणं, लोकांना बचतीच्या विविध प्रकारच्या योजना, आकर्षक योजना जर लोकांपर्यंत पोहोचवल्या तर लोक निश्चितपणे बचत करतात आणि म्हणून एकाची बचत ही दुसऱ्याची गुंतवणूक असते. या उद्देशाने अधिकाधिक बचत करून अधिकाधिक गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न हा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून केला जातो. देशातील भांडवल गतिमान करणं, पर्याप्त भांडवलाचा अधिक वापर करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भांडवल गुंतवणूक करून भांडवल गतिमान करण्यासाठी वित्तीय संस्था कार्य करत असतात. कारण भारतासारख्या देशामध्ये अनेक प्रकारची विविध क्षेत्र आहेत. या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं आवश्यक आहे. वित्तीय संस्थांच्या माध्यमातून या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भांडवल गतिमान करून गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर उद्योग व्यापाराला प्रोत्साहन देण्याचं काम हे वित्तीय संस्थांच्या माध्यमातून केलं जातं. कारण कोणत्याही देशाचा व्यापार आणि उद्योग वित्तीय संस्थांच्या कार्यावरती अवलंबून असतो. वित्तीय संस्थांनी मोठ्या प्रमाणात त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं तर त्या देशातील उद्योग आणि व्यापार हा विकसित होत असतो. म्हणून अशा उद्योग व्यापाराला प्रोत्साहन देण्याचं काम हे वित्तीय संस्थांच्या माध्यमातून केलं जातं. देशातील बचत क्षमता वाढविणे, भारतासारख्या देशामध्ये बचत अतिशय कमी आहे, किंबहुना बचत होतच नाही. कारण बहुतांशी लोकांचं उत्पन्न कमी असल्यामुळे हा उत्पन्नातील बराचसा भाग त्यांच्या दैनंदिन उपभोगावर खर्च होत असतो. म्हणून अशा लोकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेळ प्रसंगी सक्तीनं बचत करणं हे वित्तीय संस्थांचं कार्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं व्याजदरावर परिणाम. देशातील वित्तीय संस्थांनी व्याजदर आकर्षक दिल्यास लोक कर्जाची मागणी अधिक करतील. ठेवीवर व्याजदर अधिक दिल्यास लोक बँकांमध्ये अधिक ठेवी ठेवतील किंवा कर्ज घेण्याच्या संदर्भामध्ये जर व्याजदर कमी असतील तर लोक कमी व्याजदराला कर्जाची मागणी अधिक करत असतात. म्हणून अशा प्रकारे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये वित्तीय संस्थांचं महत्त्व किंवा योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे.
त्यामुळे भारतीय वित्तीय प्रणाली ही सक्षमपणे कार्य करत असते आणि त्याचाच एक परिणाम भारताचा आर्थिक विकास त्या गतीने होताना आपल्याला दिसतो. आता आपण वित्तीय प्रणालीची कार्य या ठिकाणी समजावून घेणार आहे. वित्तीय प्रणाली ही देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्याचं काम प्रामुख्याने करत असते, म्हणून वित्तीय प्रणालीची कार्य समजावून घेणं आवश्यक आहे. यामध्ये विविध कार्यांचा विचार करताना सुरुवातीला आपल्याला आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे वित्तीय प्रणालीच्या माध्यमातून प्रामुख्याने केलं जातं. कारण देशाच्या आर्थिक विकासामध्ये वित्तीय प्रणाली एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. वित्तीय क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या बँका असतात, बँकेतर संस्था असतात, आंतरराष्ट्रीय संस्था असतात. या सर्व संस्था वेगवेगळ्या क्षेत्रांना वित्त पुरवठा करण्याचं काम करतात आणि त्यामुळे देशातील जी विविध प्रकारची क्षेत्र आहे ती आर्थिक विकासासाठी प्रयत्न करत असतात. दुसरा मुद्दा आहे प्रादेशिक समतोल साधणे. ज्या प्रदेशामध्ये विकास झालेला नाही अशा प्रदेशामध्ये बँकांनी कार्य केल्यास प्रादेशिक समतोल साधला जातो. भारतासारख्या देशामध्ये प्रादेशिक असमतोल मोठ्या प्रमाणात आहे. बँकांनी जर वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला, तिथे विकासाचा कार्यक्रम राबवला तर निश्चितपणे प्रादेशिक समतोल साधण्यास मदत होते. उद्योग धंदे किंवा औद्योगिक विकासाला चालना देण्याचं काम हे वित्तीय प्रणालीच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांना पतपुरवठा करणे. पतपुरवठा म्हणजे काय, तर कर्ज पुरवठा करणे. ज्या क्षेत्राची जी गरज आहे त्या प्रमाणात त्यांना कर्ज पुरवठा जर केल्यास ते क्षेत्र विकसित होऊ शकतं. उदाहरणार्थ भारतामध्ये शेती क्षेत्राला अजूनही आवश्यकतेप्रमाणे कर्ज पुरवठा होत नाही किंवा पतपुरवठा होत नाही. या क्षेत्राला जर योग्य प्रकारचा कर्ज पुरवठा जर झाला तर भारतीय शेती ही निश्चित सुधारेल. रोजगार निर्मिती. बँकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. उद्योग क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतात, शेती क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतात, सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि म्हणून वित्तीय संस्था त्या दृष्टिकोनातून कार्य करत असते. देशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास साध्य करणे. देशामध्ये पायाभूत सुविधा आवश्यक आहे. चांगले रस्ते असणं, दळणवळणाच्या सुविधा असणं, वाहतुकीची साधनं असणं, देशामध्ये चांगल्या प्रकारच्या इमारती असणं, या पायाभूत सुविधा आहे. या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जर वित्तीय संस्थांनी कार्य केलं तर निश्चितपणे देशातील पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होते. आणि शेवटी राहणीमानाचा दर्जा सुधारणे. देशाचा आर्थिक विकास झाल्यास, लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारतो. राहणीमानाचा दर्जा सुधारला, लोकांचा दृष्टिकोन सुधारतो आणि पर्यायाने देशाचा आर्थिक विकास घडवून येण्यास मदत होते. अशा पद्धतीने वित्तीय प्रणाली विविध प्रकारची कार्य करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, या PPT आपण भारतातील वित्तीय संस्था किंवा प्रणाली या संदर्भामध्ये माहिती बघितलेली आहे. वित्तीय प्रणालीची व्याख्या, रचना, महत्त्व आणि आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये वित्तीय प्रणालीचं कार्य काय आहे या अनुषंगाने प्रामुख्याने आपण सविस्तरपणे माहिती बघितलेली आहे. या प्रकरणावरती किंवा या टॉपिकवरती कोणाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.